गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण बीकॉम फर्स्ट इयर मध्ये आता पहिलं चॅप्टर सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर. आता फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर हा बिझनेस टाइप ऑफ बिझनेस मधला एक पहिला प्रकार आहे. आणि या बिझनेस टाइप ऑफ मध्ये तुमचे 4 प्रकार पडतात, जसं सोल ट्रेडर आहे, पार्टनरशिप आहे, त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे किंवा कंपनी आहे. या 4 प्रकारांचं स्ट्रक्चर मात्र एक सेमच असते. आता स्ट्रक्चर सेम म्हणजेच काय की सगळ्यात पहिले कसं असतात, आणि म्हणून पहिले अगोदर आपण याचं फायनल अकाउंट शिकण्याच्या पूर्वी याचं स्ट्रक्चर, अकाउंटिंग स्ट्रक्चर कसं तयार होत असते, की अकाउंटिंग कसं होत असते, याच्यावर पहिले आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते फायनल अकाउंट करता येईल. आपण जर डायरेक्टच फायनल अकाउंट करायला गेलो, तुम्ही तसे तर पाहता 11th मध्ये स्ट्रक्चरचे काही भाग शिकलेले आहेत. म्हणजे जसं 11th आणि 12th मध्ये तुम्ही स्ट्रक्चर मधला पहिला भाग जसं जर्नल एंट्रीज बनवणे आहे, त्याच्यानंतर लेजर बनवणे आहे, त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स बनवणे आहे, हे 11वी 12वी मध्ये शिकले. त्याच्यानंतर 12वी मध्ये तुम्ही फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप शिकले. जेव्हा तुम्ही 12वी मध्ये फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप शिकवले, तेव्हा तुम्हाला शिकवलं गेलं असेल की सगळ्यात पहिले मराठीमध्ये जे पोरं आहे त्यांना बघा, त्यांनी काय शिकले असेल की व्यापार खाते आणि नफा तोटा खाते आपण पहिलं बनवलं असेल आणि त्यानंतर ताळेबंद बनवलं असेल. आता जेव्हा मी तुम्हाला आता सोल ट्रेडर मध्ये असो किंवा मग तुमच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये असो फायनल अकाउंट शिकवत असताना तुम्हाला ह्या गोष्टी कन्फर्म करून देणार की तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कोणतं पद कुठल्या अकाउंटमध्ये कशा प्रकारे घ्यायचं. अनेक प्राध्यापक किंवा अनेक शिकवणारे लोक काय करतात की आता मराठीमध्ये ज्या पोरांचं असतं की व्यापार खात्यात सुरुवातीचा किंवा प्रारंभिक स्कंध हा व्यापार खात्याच्या सुरुवातीला घ्यायचा. त्याच्यानंतर खरेदी पुन्हा घ्यायची, जमा बाजूला विक्री लिहायची. इंग्लिशमध्ये जसं ट्रेडिंग अकाउंट बनवताना तुम्ही ओपनिंग स्टॉक आपण डेबिटला घेतो, परचेस आपण डेबिटला घेतो, सेल्स आपण क्रेडिटला घेतो. पण हे का बरं घेतो, कुठल्या कारणाने घेतो, कशामुळे येते? म्हणजे वेजेस हा ट्रेडिंग अकाउंट मध्ये येतो, परंतु सॅलरी मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मिळतो. हे कशामुळे, काय कारण आहे, याच्याबद्दल आपण पहिले सुरुवातीला सगळ्या गोष्टी बघू आणि मगच आपण फायनल अकाउंट शिकणं सुरू करू. तर फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर करत असताना पहिले आपल्याला तुम्हाला स्ट्रक्चर शिकावं लागेल. तर स्ट्रक्चर असं असते बघा की सगळ्यात पहिले कुठल्याही टाइप ऑफ बिझनेस मध्ये, मग ते कुठलीही असो, त्यांचं पहिले ट्रान्झॅक्शन्स क्रिएट होतं. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे ज्याला आपण व्यवहार असे म्हणतो. हे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर या ट्रान्झॅक्शनचं आपल्याला जर्नलाइज करावं लागतं. जर्नल म्हणजे यांच्या नोंदी तयार कराव्या लागतात. मग जर्नल झाल्यानंतर मग याचं लेजर बनतं, लेजर, आणि मग बनते ट्रायल बॅलन्स. आणि या ट्रायल बॅलन्स वरून मग बनते फायनल. याचा अर्थ काय झाला की सगळ्यात पहिले कुठल्याही व्यापारी म्हणजे अकाउंटिंग स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात पहिले ट्रान्झॅक्शन्स क्रिएट होतात. आता आपल्याला ट्रान्झॅक्शनचा खूप काही विचार करायचा नाही. ट्रान्झॅक्शनचे मोड दोनच असतात, एक एक्सपेंडिचर आणि दुसरा इन्कम. तर ट्रान्झॅक्शन्स क्रिएट होतात, त्याच्या ट्रान्झॅक्शनचे आपल्याला जर्नल एंट्रीज बनवायला लागत असते, त्याच्यानंतर त्याचे लेजर तयार होतात, त्याच्यानंतर त्यांचं ट्रायल बॅलन्स होते, आणि मग ट्रायल बॅलन्स नंतर मग कुठं फायनल अकाउंट बनावं लागते. इथे तुमचं अकाउंटिंग पूर्ण होत असते. आता आपल्याला अभ्यासामध्ये हे पार्ट तुमच्या अगोदर झालेलेच आहे. जर्नल एंट्रीज, लेजर, ट्रायल बॅलन्स हे तुम्ही 11वी 12वी मध्ये शिकलेलेच आहात. त्याच्यामुळे तुम्हाला आता पार्ट 1 मध्ये हा पार्ट ठेवण्यात आलेला नाही. तुम्हाला सरळ या फायनल अकाउंट आपल्याला या विषयामध्ये आता अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून शेवटी आपल्याला काय करायचं आहे, या ट्रान्झॅक्शनचं डायरेक्ट आता सरळ फायनल अकाउंटवर पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे हे जर्नल एंट्री झाले असेल, लेजर झालं असेल, आणि म्हणून तुम्हाला फक्त जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याला देतात तेव्हा तुम्हाला ट्रायल बॅलन्स देतात, आणि ट्रायल बॅलन्स दिल्यानंतर मग आपल्याला फायनल अकाउंट बनवायचं असते. आणि म्हणून ट्रायल बॅलन्स बनवत असताना ते ट्रान्झॅक्शन कुठे जातात आपण सांगतो तुम्हाला. बघा, ट्रान्झॅक्शन आपले दोन प्रकारचे
प्रकारचे असतात ट्रान्झॅक्शन, आपले दोन प्रकारचे. एक असतो एक्सपेन्सेस, याला दुसरा पार्ट हा लॉसेस किंवा आपण असं म्हणू शकतो एक्सपेंडिचर किंवा लॉसेस. त्याच्यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शनचा प्रकार आहे फक्त इन्कम किंवा त्याला प्रॉफिट असे सुद्धा म्हणू शकतो, प्रॉफिट. आता हे ट्रायल बॅलन्स शीट, एक्सपेंडिचर आणि इन्कम असे दोनच प्रकार आपल्या ट्रान्झॅक्शनचे असतात. हे सर्व ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजू आहे. ही ट्रायल बॅलन्सची डेबिट बाजू असते आणि ही ट्रायल बॅलन्सची तुमची क्रेडिट बाजू असते. म्हणजे तुमच्या तर लक्षात आलं असेल आता की ट्रायल बॅलन्स मध्ये सर्वच्या सर्व डेबिट मध्ये येणारे हे सर्व एक्सपेन्सेस किंवा लॉसेस आहेत आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट मध्ये येणारे सर्व इन्कम किंवा प्रॉफिट आहे. आणि म्हणून आता एक्सपेन्सेस आणि इन्कम यांचे प्रकार पडतात. आता याच्यावर आपल्याला हे ट्रायल बॅलन्स दिलेले आहे बघा. या ट्रायल बॅलन्स वरून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा फायनल अकाउंट मध्ये किंवा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट मध्ये हे एक्सपेंडिचर कोणते पदक कुठे घ्यायचे आहे याचं काही एक सायंटिफिक बेसिक आहे आणि म्हणून मी ते तुम्हाला सांगणार. इन्कमचं कुठले पदक कुठे जाणार ते सांगणार तुम्हाला. आता इन्कम असो किंवा एक्सपेंडिचर असो यांचे फक्त दोनच प्रकार असतात. अनेक लोक सांगतात की खूप प्रकार एक्सपेंडिचरचे बोलतात, परंतु ते एक्सपेंडिचरचे प्रकार नसून ते त्यांचे फक्त एलिमेंट्स किंवा घटक आहेत. एक्सपेंडिचरचे आपले प्रकार फक्त दोनच पडणार. पहिला एक असतो रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि दुसरा प्रकार पडतो कॅपिटल एक्सपेन्सेस. मी सांगणार तुम्हाला की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कसे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याचप्रमाणे इथे सुद्धा इन्कमचे दोन प्रकार पडणार, रेव्हेन्यू इन्कम आणि कॅपिटल. आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचे बघा ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूला एक्सपेन्सेस असतात. या एक्सपेन्सेस मध्ये दोन प्रकारचे एक्सपेन्सेस आहेत. जो पहिला असतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, दुसरा असतो कॅपिटल एक्सपेंडिचर. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला इन्कम बाजू आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे इन्कम आहे, एक आहे रेव्हेन्यू इन्कम आणि दुसरा आहे कॅपिटल इन्कम. ओके. तर आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर काय, रेव्हेन्यू इन्कम काय आहे आणि तुमची कॅपिटल इन्कम काय आहे याबद्दल आपण आता माहिती सांगू. आता एक्सपेंडिचर बघा, मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले, एक आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि दुसरा आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे की असे एक्सपेंडिचर होय की जे एक्सपेंडिचर दरवर्षी किंवा वारंवार करावं लागते. द रिपीट अँड रिपीट, दरवर्षी. जसं सॅलरी किंवा वेजेस हे आपल्याला दरवर्षी द्यावं लागतो ना. म्हणजे बिझनेस ऑपरेटिंग करता दे वॉज एक्सपेंडेड ऑन बिझनेस ऑपरेटिंग. म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी करण्यात आलेले खर्च हे तुमचे सर्व रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात. मग आलं कॅपिटल एक्सपेंडिचर. तर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर जो खर्च केल्याने आपल्याकडे संपत्ती येत असते किंवा उदाहरणार्थ आपण एखादी मशिनरी विकत घेतली. आता मशिनरी विकत घेतली म्हणजे तो खर्च नाही का, परंतु पैसे जरी गेले असेल, खर्च जरी झाला असेल, पण आपल्याकडे मशिनरी ही ॲसेटच्या स्वरूपात अवेलेबल झालेली आहे. मशिनरी झालं, बिल्डिंग झालं, फर्निचर झालं, हे सर्व कॅपिटल एक्सपेंडिचर मानलं जातं. आणि म्हणून कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे फरक काय की ते दरवर्षी करतात, याच्याबद्दल कुठली ॲसेट निर्माण होत नाही, फक्त ते खर्च होतात. इलेक्ट्रिक बिल दिलं किंवा तुम्ही सॅलरी दिलं किंवा ऍडव्हर्टाईज दिलं की हे सर्व खर्च जे रेव्हेन्यू असतात. परंतु कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये आपल्याकडे ॲसेट क्रिएट होत असतात किंवा आपल्याकडे संपत्ती निर्माण होत असते. म्हणून असे दोन प्रकार यामध्ये पडतात. सेम बाब त्या इन्कम करता आहे. रेव्हेन्यू इन्कम म्हणजे दरवर्षी प्राप्त होणारी इन्कम्स आहे आपली. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला डिस्काउंट मिळालं, आपल्याला कमिशन मिळालं, हे इन्कम दरवर्षी मिळणार.
परंतु कॅपिटल इन्कम जस्ट लाईक युअर कॅपिटल इन्कम म्हणजेच काय की ती इन्कम दरवर्षी मिळत नाही. जसं उदाहरणार्थ आपलं ती कॅपिटल झालं किंवा तुमचं बिल्स पेबल, हे तुमचे इन्कम जे आहे ते कॅपिटल स्वरूपाचे. रेव्हेन्यू इन्कम म्हणजे फक्त तुमच्या व्यापारामधून जे तुम्हाला मिळत असतात, जसं डिस्काउंट वगैरे, इंटरेस्ट झालं, हे अशा प्रकारचे रेव्हेन्यू इन्कम्स असतात आणि ते कॅपिटल इन्कम. आता या रेव्हेन्यू मध्ये मी तुम्हाला पुन्हा दोन प्रकार पडतात. कॅपिटल मध्ये कुठलेच प्रकार पडणार नाही, परंतु रेव्हेन्यू मध्ये अजून दोन प्रकार पडतात. एक म्हणतात त्याला बघा डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि इकडे असतात इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. असेच दोन प्रकार या इन्कमचे पडणार. डायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम, इनडायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम. आता तुम्ही म्हणाल मग हे का बरं आपण वेगवेगळे पाहत चालू, तर त्याचं कारण असं आहे की याच्यावरूनच आता तुमचं फायनल होते की कोणतं एक्सपेंडिचर. बघा एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरचे दोन प्रकार पडले, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर दोन प्रकार नाही, रेव्हेन्यूचे पुन्हा दोन प्रकार पडले, एक डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सेम इन्कमच्या बाबतीमध्ये तेच झालेलं आहे. आता मग तुम्हाला सांगतो की ह्या ट्रायल बॅलन्स मधून एक्सपेंडिचर साईड दाखवलेली आहे, त्याच्यात असं आपण बायफर्केशन केलेलं आहे. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट बाजूला तशा प्रकारे. आता हे पद फायनल अकाउंट मध्ये कुठं जाणार, तर एक गोष्ट बघा, डायरेक्ट रेव्हेन्यू म्हणजे काय की असे एक्सपेंडिचर होईल की हे एक्सपेंडिचर केल्याशिवाय तुमचं बिझनेस रन करू शकत नाही, चालू शकत नाही. उदाहरणार्थ एक फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो की वेजेस आपण कोणाला देतो, वेजेस आपण लेबरला देतो, आणि सॅलरी कोणाला देतो आपण, सॅलरी हे क्लर्कला देतो. तर तुम्हाला जर माहित असलं पाहिजे की जर लेबर आपले जर स्ट्राईकवर गेली, आपण त्यांना वेजेस दिली नाही, तर आपलं बिझनेस चालून का, आपलं प्रोडक्शन बंद पडेल ना. म्हणून ते खर्च केल्याशिवाय, जसं मटेरियल असल्याशिवाय किंवा तुमचं वेजेस दिल्याशिवाय तुमचं प्रोडक्शन होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्याशिवाय तुमचं काम अडते. असे तुमचे एक्सपेंडिचर जे असतात ते डायरेक्ट आहे. सॅलरी म्हणजे क्लर्क जर स्ट्राईकवर गेले, समजा क्लर्कला आपण सॅलरी नाही दिलं तरी आपलं प्रोडक्शन थांबेल का, नाही. म्हणजे जे एक्सपेंडिचर असे इनडायरेक्ट आहे की यांच्याद्वारे आपलं प्रोडक्शन वर्क थांबणार नाही. म्हणजे ते म्हणजे करणं गरजेचं नाही, करावं लागतेच, परंतु नाही केले समजून जा, थांबवली तरी ते आपलं प्रोडक्शन थांबणार नाही. म्हणजे इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. म्हणजे हे इनडायरेक्ट वर करतात, हे डायरेक्ट वर करतात. याच्याशिवाय आपलं प्रोडक्शन होणार नाही, परंतु हे करावं लागते, परंतु याच्यामुळे काही काम थांबणार नाही. असं सेम बाब तुमच्या इन्कमच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून आता लक्षात घ्या खरं की फायनल अकाउंट मध्ये कोणतं पद कुठं जात असतं. तर हे बघा, हे डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे असतात ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला जातात. डायरेक्ट एक्सपेंडिचर कुठे जाणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटच्या डेबिट बाजूला. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर एकच आहे, ते कुठे जाणार, ते ऍसेट बाजूला. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा की हे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूला येणारे जेवढे ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन, आता तीन भाग पडले ना बघा. तर या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूचे पद एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला जाणार, एक तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला जाणार, नाही तर ऍसेट बाजूला. म्हणजेच ते कसं बघा, जे या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूला डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला जाणार, इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला जाणार,
आणि जे एक्सपेंडिचर कॅपिटल जे ऍसेट आहे ते सर्व ऍसेट बाजूला जाणार. अशा प्रकारे हे फिक्स आहे की आपण पण आपल्याला सर लोक काय सांगतात, हा चल मजुरी आहे व्यापार खात्यातली, वेतन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये लिही. म्हणजे हे का बरं लिहितो तर त्याच्या मागचं खरं सायंटिफिक रिझन हे आहे की जे एक्सपेंडिचर डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे ते ट्रेडिंग अकाउंट मध्ये येणार डेबिट बाजूला. इनडायरेक्ट वाले जे असतात, आता उदाहरणार्थ डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वेजेस जे असेल इथं वेजेस हे डायरेक्ट रेव्हेन्यू आहे म्हणून ते कुठे जाणार, ट्रेडिंग बाजूला जाणार. आलं. सॅलरी हे इनडायरेक्ट आहे म्हणून सॅलरी कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला जाणार. मशिनरी केलेली आहे परचेस ते कॅपिटल एक्सपेंडिचर होते कुठे जाणार, ऍसेट बाजूला जाणार. तर आपण याला एक शॉर्ट की दिलेली आहे. शॉर्ट की म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजूला आपण टीडी म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला, टीडी. टीडी समजताना ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला शॉर्ट की देणार पीडी. पीडी म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू. म्हणजे आपल्याला त्या जे गणित दिलेलं असते त्या दिलेल्या गणितामध्ये आपण जर शॉर्ट की थोडं पेन्सिलला लावून घेतल्या तर आपलं आधीच उदाहरण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चांगला होतो. म्हणून वेजेस असेल तर त्याला आपण टीडी लिहून घ्यायचं, परचेस असेल तर त्याला आपण टीडी लिहून घ्यायचं, आणि सॅलरी असेल तर त्याला आपण पीडी लिहायचं, ऍसेट्स असेल तर त्याला आपण ए लिहायचं. ऍसेटला आपण का लिहिणार, ए. ओके. अशा प्रकारे ही डेबिट बाजू झाली तुमची. आता चला आम्ही क्रेडिट बाजूला. तर डायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम कोणकोणते असतात, उदाहरणार्थ स्टॉक, परचेस, इन्कम सेल्स अँड क्लोजिंग स्टॉक. ह्या दोनच प्रकारच्या सहा असतात. यांना आपण ट्रेडिंग अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंट हे क्रेडिट बाजूला, डायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम कुठे जाणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. इनडायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम कुठे जाणार, तुमचे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला. आणि कॅपिटल इन्कम कुठे जाणार, लायबिलिटीला. आणि म्हणून याचं आपण आता पुन्हा शॉर्ट फॉर्म करू की जे डायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम्स आहे ट्रेडिंगच्या अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, याला आपण टीसी म्हणतो. काय म्हणतो याला आपण, टीसी. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू आहे याला आपण काय म्हणणार, पीसी. पीसी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू. आणि हे जे आहे लायबिलिटी याला आपण एल म्हणणार. याला काय म्हणणार आपण, एल म्हणणार. म्हणजे जर सेल्स असेल तर सेल्सला आपण शॉर्ट की आपण लावणार टीसी. आणि इन्कम जे जर डिस्काउंट रिसिव्ड असेल तर त्याला आपला पीसी शॉर्ट फॉर्म येणार. आणि लायबिलिटी कॅपिटल असेल तर त्याला आपण एल लिहिणार. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूला हे जे एक्सपेंडिचर असतात त्यांना आमच्या शॉर्ट की काय येणार, शॉर्ट की. एक येणार पीडी, पीडी. दुसरं काय येणार, पीडी. आणि तिसरं काय येणार, ए. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की नाही आलं बघा की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूचे जे पद असणार त्या पदांना आपण काय नंबर देऊ शकतो, एकतर टीडी देणार, एकतर पीडी देणार किंवा मग ए देणार. टीडी म्हणजे या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूचे पद एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला जाणार किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला जाणार किंवा ऍसेट बाजूला जाणार. आलं लक्षात तुमच्या. मग आता ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूची पद कुठे जाणार, तर एक तर टीसी मध्ये जाऊ शकतोय, दुसरं पीसी मध्ये जाऊ शकतोय आणि तिसरं एल मध्ये. म्हणजे याचा अर्थ ट्रायल बॅलन्सचे क्रेडिटचे पद ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला किंवा लायबिलिटी बाजूला. म्हणजे याचा अर्थ ही झालं तुमची ट्रायल बॅलन्सची क्रेडिट बाजू आणि ही झाली डेबिट बाजू. अशा प्रकारे आपण आता जेव्हा आपण एक्झाम्पल प्रत्यक्ष सॉल्व्ह करायला घेऊ तेव्हा आपल्या पुढे ट्रायल बॅलन्स दिलेली असणार आणि दिलेल्या ट्रायल बॅलन्स मध्ये आपण
आपल्या शॉर्ट की लावणार. जसं उदाहरणार्थ शॉर्ट की डेबिट बाजूमध्ये आपला शॉर्ट की हा येणार कोणत्या पीडी आणि ए. क्रेडिट बाजूच्याला शॉर्ट की येणार टीसी, पीसी आणि एल. ते का बरं येते मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की बा ट्रेडिंग म्हणजेच काय, तर जे एक्सपेंडिचर डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार त्यांना टीडी येणार. जे एक्सपेंडिचर इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार त्यांना पीडी येणार. आणि जे एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे ॲसेट्स असणार त्यांना ए येणार. अशाच प्रकारे ते क्रेडिट बाजूला येणार. याप्रमाणे तुमचा हा दुसरा लेक्चर झालेला आहे. आणि उद्यापासून आता मी प्रत्यक्ष एक्झाम्पल तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं, अगोदर मी तुम्हाला असे नंबरिंग करून देणार आणि मग असे 4-5 उदाहरणं सॉल्व्ह करून देणार. त्याच्यानंतर तुम्हाला मी उदाहरण सोबत त्याचं आन्सर देईल आणि काही उदाहरणं तुम्हाला स्वतः सोडवण्यासाठी देईल. ओके, थँक्यू.